श्री खरात साहेब यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक वृंदांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं। जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचा उद्घाटन आणि समारोप दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी होत आहेत। या कार्यक्रमाला विशेष करून बक्षीस समारंभाला उपस्थित असलेले आपले प्रकल्प संचालक कोरे साहेब, त्याचप्रमाणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिषजी पवार, श्री बारसाकळेजी, शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा श्री जलसंधारण लघु सिंचन माने मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि तालुक्यातील विविध भागातून आलेले सर्व शिक्षक विद्यार्थी खेळाडू बंधू आणि भगिनी, जास्त वेळ मी घेणारच नाही, परंतु शेवटचा जो काही सामना खरोखरचा मुलींचा आणि मुलांचा मी बघितला आणि असं वाटलं की दिवसभर बसल्याचा जो काही आनंद येतो तो त्या 10 मिनिटांमध्ये मला मिळाला। आणि म्हणतात सदृढ शरीरामध्ये सदृढ मन असतं आणि अशा पद्धतीने जर खेळामध्ये आपण भिंगाऱ्याची मुलं असतील, सवण्याची मुलं असतील, मुली असतील, तो सामना म्हणजे तो अगदी म्हणजे प्रेक्षणीय असा ठरलेला आहे। पंचांनी दिलेले निर्णय देखील मी काळजीपूर्वक ऐकत होतो। काही मुलं ऑब्जेक्शन घेत होते, आऊट झाला, पंचाने आऊट दिले नाही, परंतु शेवटी पंच हे पंच असतात, त्याच्यामुळे पंचांचा निर्णय हा आयुष्यभर कायम लक्षात ठेवायचा। पंच जे म्हणतील त्यांचं आपण सन्मानाने ऐकायचं, कारण पंचांपुढे तुम्ही त्यांचे किंवा ते त्यांचे नाही असं नसतं। त्यांना जो निर्णय योग्य वाटतो, आपण बघतो ना क्रिकेटमध्ये एखादा आऊट दिला जातो, नंतर त्याचं ज्यावेळेस रिव्ह्यू होतो त्यावेळेस पंच काय करतात, सॉरी म्हणून तो निर्णय कॅन्सल करतात। तशी सोय इथे नाही, त्यामुळे पंचाने जो काही डोळ्याने पाहिलेला गोष्टी आहे, आऊट तर आऊट, नाही तर नाही, त्यांना आपण रिस्पेक्ट द्यायचा। पंचांचे देखील मी खूप आभार मानतो आणि विशेष करून माझे सर्व शिक्षक ज्यांनी मुलांचं चांगल्या पद्धतीने त्यांना घडवलं, चांगल्या पद्धतीचं त्यांना खो खो आणि इतर खेळाचं प्रशिक्षण दिलेलं आहे, अशा माझ्या क्रीडा शिक्षकांचं देखील म्हणून आभार मानतो। विकास पाटील शिक्षणाधिकारी यांनी देखील मेहनत घेऊन आजचा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो, शिक्षण विभागाला धन्यवाद देतो। अशाच पद्धतीने आपण आणखी पुढे जाऊ, जिल्ह्याचं नाव वर करू, एवढ्याच मी आपल्याला या निमित्ताने शुभेच्छा देतो। पुन्हा सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। यानंतर वितरणचा कार्यक्रम या ठिकाणी श्री आर पी जाधव सर यांच्याकडे पुढचे सूत्र